इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। अंबरनाथ परिसरातील घरफोडीच्या घटनांमध्ये झालेली वाढ लक्षात घेऊन उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे। या कारवाईमुळे घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांना मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे, ज्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। अंबरनाथ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घरफोडीच्या घटना वाढल्याने या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी विशेष पथक तयार करण्याचे आदेश दिले। त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार योगेश बाप यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे घरफोडी गुन्ह्यातील आरोपी उल्हासनगर परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली होती। मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी तात्काळ विशेष पथक तयार केले। या पथकात पोलीस उपनिरीक्षक सचिन कुंभार, श्याम रसाळ आणि पोलीस हवालदार योगेश वाघ, चंद्रकांत सावंत, चंद्रकांत पाटील, सतीश सपकाळे, गणेश गावडे, ज्ञानेश्वर महाजन, विक्रम जाधव, राजेंद्र थोरवे, संजय शेरमाळे, नवनाथ खडतरे, प्रसाद तोंडलीकर, मिलिंद मोरे, मुत्नलगिरी, उज्ज्वला मर्चडे, कुसुम शिंदे, मनोरमा सावळे यांच्यासारखे अनुभवी पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचा समावेश करण्यात आला। सदर पथकाने तात्काळ शोध मोहीम हाती घेतली आणि तांत्रिक विश्लेषण तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आरोपींची ठिकाणे निश्चित केली। गुन्हे शाखेच्या या जलद आणि तांत्रिक तपासाच्या आधारावर आरोपी शकील खान, समीर हाशमी आणि इस्रार अली खान उर्फ आरिफ यांना उल्हासनगर परिसरातून अटक करण्यात आली। गुन्हे शाखेच्या पथकाने या आरोपींना अटक करून त्यांच्याकडून जवळपास 5.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। सदर यशस्वी कारवाई श्रेय ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली।